नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच पाहूयात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातल्या बातम्या. शरद पवारांच्या गटाला नवं नाव मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला नवं नाव. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देण्यात आलं नवं नाव. वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार यांचा गट आग्रही. सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. निवडणूक आयोग शरद पवार गटाला कोणतं चिन्ह देणार याकडे लक्ष. निवडणूक आयोगाकडून फक्त पक्षाच्या नावाची विचारणा, चिन्हाची नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाची गरज नसते. जयंत पाटलांकडून स्पष्ट. तुम्ही जे 10, 11, 12 जण आहात ती कोणत्या नावाने आता इथून पुढे तेवढा टेम्पररी काय काम करणार यासाठी 3 नावं विचारलेली आहेत. चिन्ह काही विचारलेलं नाही, कारण राज्यसभेत चिन्ह लागत नाही. शरद पवार गट आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याआधीच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल. आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश न देण्याची दादा गटाची मागणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार. पवारांची कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये मेरिटनुसारच निकाल देणार. निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध जोडला जाणार नाही. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही कागदपत्र मागवली नाहीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. जखमी वाघ अधिक घातक असतो, हे भाजप आणि फुटीर गटानं लक्षात घ्यावं. रोहित पवारांचा इशारा. निवडणूक आयोग भाजपची एक विंग बनल्याची ही जोरदार टीका. आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही. जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठेतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे. निवडणूक आयोगाच्या निकालावर जितेंद्र आव्हाडांचे 4 आक्षेप. निवडणूक आयोग खोटं बोलतंय किंवा विसरभोळ आहे. अजित पवार गट म्हणतो 2019 पासून पक्षात मतभेद, मग पदं कशी उपभोगली, आव्हाडांचा सवाल. आमच्याकडे पत्र आहे, आम्ही पर्याय दिल्याचे. आमच्या वकिलांच्या सैनी पत्र दिलंय. म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर खोटं तरी बोलतंय किंवा इलेक्शन कमिशन विसरभोळ आहे. घड्याळ चिन्हावेळी मी घाबरलो होतो की लोकांना कसं लक्षात राहणार, पण लोक फार हुशार आहेत. कोण काम करतं आणि कोण नाही त्यांना बरोबर कळतं. जयंत पाटलांचं पक्ष चिन्हावरून वक्तव्य.